कारदगा येथील दलित वस्ती धबधबा रोडवरील वळणावर भरधाव टाटा सफारी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं टाटा सफारी रस्त्याच्या कडेला असलेल्या घराला जोराची धडक दिल्यानं घराच्या भिंती कोसळून घरामध्ये झोपलेला एक जण व गाडी चालक असे दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री मध्यरात्री घडली आहे। जखमींवर निपाणीच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की रात्री 11:30च्या सुमारास बोरगावहून कारदगावहून पुढे भोजकडे जाणारी टाटा सफारी क्रमांक MH11 AS 7576 गाडी दलित वस्तीच्या वळणावर आली असता चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटल्यानं थेट टाटा सफारी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या कस्तुरी खोत यांच्या शेतातील घराच्या भिंतीला जोरात धडक दिली। ही धडक इतकी होती की दोन्ही बाजूच्या भिंती कोसळल्या व गाडीचा चक्काचूर झाला। यावेळी घरामध्ये झोपलेले बबन शंकर मोहिते म्हणजे बन्सी वय वर्ष 61 यांच्या अंगावर भिंत कोसळल्यानं ते गंभीर जखमी झालेत, तर चालक विनायक पाटील राहणार उपरी याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे। गाडीने धडक दिलेला आवाज ऐकून आजूबाजूला असलेले लोक जमा झाले। भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेले मोहिते व चालक पाटील यांना बाहेर काढून त्यांना तात्काळ निपाणीच्या महात्मा गांधी सरकारी दवाखान्यात दाखल केलं। त्यानंतर तिथून त्यांना एका खाजगी दवाखान्यात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले। यावेळी घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार।